झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्याच्या अनेक भागात दुष्काळाने जनता होरपळत असताना निर्ढावलेले प्रशासन हलायला तयार नाही। मुख्य जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावा म्हणून मंत्रालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या सत्ताधारी आमदारांनाच हा विदारक अनुभव समोर आणून मदत आणि पुनर्वसन खात्याची लक्तरं वेशीवर टांगली। निर्ढावलेल्या प्रशासनासमोर एका सत्ताधारी आमदाराची ही हतबलता आहे। दुष्काळग्रस्त आष्टीत चारा डेपो सुरू करावा म्हणून गेले 1.5 महिना मंत्रालयात खेटे घालूनही मंजुरी मिळेना, तेव्हा अधिकाऱ्यांपुढे असे हात जोडण्याची वेळ राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस यांच्यावर आली आहे। गुरांना चारा मिळाला नाही तर त्यांना कसायाकडे पाठवावं लागेल, ही शेतकऱ्यांची व्यथा धस यांनी मंत्रालयात मांडली। पण गेंड्याच्या कातडीचं प्रशासन काही हलेना। अखेर प्रशासनापुढे हतबल झालेल्या धस यांनी सरकारी यंत्रणेपुढे हात जोडले। प्रत्येक पॉइंटवर आता प्रत्येक टेबलवरती जायचं आणि विनंती करायची आमदारांचे हे म्हणजे कोणत्या टेबलापर्यंत जावं आमदारांनी त्याचे काही लिमिट सांगावं आम्हाला, नाही तर मंत्रालयातल्या लोकांनी सांगावं। शिपायापासून कोणाकोणाची विनंती करायची त्या सगळ्यांच्या विनंती आम्ही करू। एक उपसचिव दर्जाचा अधिकारी 3-3 आठवडे स्वतःकडे फाईल ठेवतो। सेक्रेटरी अहवाल मागवण्यासाठी जर 2-2 आठवडे लावतात, अशी जर पद्धतीने काम करायचं म्हणलं तर जनावरं ही बाजाराकडे जातील, शेतकऱ्याकडे राहणार नाही। 2003च्या दुष्काळात राज्यातली सर्वात मोठी चारा छावणी उभारणाऱ्या धस यांच्या आष्टीत यावेळीही दुष्काळानं होरपळ सुरू आहे। या तालुक्यातल्या भीषण चारा टंचाईचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयात पाठवलाय। तालुक्यातील 166 गावांमध्ये केवळ मार्च महिना पुरेल एवढा चारा उपलब्ध असून एप्रिल पासून पूर्ण तालुक्यात चारा टंचाई जाणवणार आहे। त्यामुळे तालुक्याची एकंदरीत परिस्थिती पाहता जनावरे असणारे शेतकरी आणि शेतमजुरांना जनावरांच्या प्रमाणात चाऱ्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी 3 एप्रिलला मंत्रालयात पत्र पाठवूनही ही फाईल 1.5 महिना मंत्रालयात फिरते आहे। यावरून प्रशासन दुष्काळाच्या मुद्द्यावर किती संवेदनशील आहे याचा अंदाज येऊ शकतो। त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सत्ताधारी आमदारांची ही गत असेल तर दुष्काळात अन्न पाण्यावाचून जीव जगण्यासाठी धडपड करणाऱ्या सामान्य माणसांची आणि मुक्या जनावरांची काय अवस्था असेल। गतिमान प्रशासनाचा नारा देणारं सरकार लाल फितीच्या कारभारातून अजूनही बाहेर पडलेलं दिसत नाहीये। मंत्रालयातल्या एसी ऑफिसमध्ये बसलेल्या सरकारी बाबूंना दुष्काळाच्या झळा कशा कळणार? असल्या असंवेदनशील यंत्रणेची कीव करावी तेवढी थोडीच। सरकारी अधिकारी किती निगरगट्ट आहेत याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणावं लागेल। एकीकडे दुष्काळासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशा घोषणा मुख्यमंत्र्यांतर्फे दिल्या जात आहेत, तर दुसरीकडे दुष्काळासारखा संवेदनशील मुद्दा इतक्या निष्काळजीपणे हाताळला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दीपक बातुसे, झी 24 तास मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।